नमस्कार, एव्हीज मॉम्स किचन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज तांदळाच्या पिठापासून झटपट बनणारे पापड बनवणार आहे। त्यासाठी मी पीठ घरात बनवून ठेवलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून घेऊन आपण मिक्सरवर पीठ दळून घेऊ शकतो किंवा गिरणीतही दळून ठेवू शकतो। त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीनं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घालून तांदूळ छान असे गाठी फोडून पीठ भिजत 5 मिनिटासाठी ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर आपण गॅसवर एका पातेल्यात ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहोत त्याच वाटीनं 7 वाटी पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। म्हणजे आपण एका वाटीसाठी जवळजवळ 7 ते 8 वाटी पाणी वापरणार आहोत। 7 वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर आपण 1 वाटी पाणी काढून ठेवणार आहोत। जर आपल्याला पीठ खूपच घट्ट वाटलं, आवश्यकता वाटली तर ते पाणी आपण वापरणार आहोत। त्यात मी 1 चमचा पापडखार, 1 चमचा मीठ घातलेला आहे, 2 चमचा तीळ घातलेला आहे आणि हे सर्व आपण पाण्यात छान मिक्स करून घेणार आहोत। पाणीला छान उकळी आल्यानंतर आपण तांदळाचं पीठ भिजवलेलं आहे त्याला छान त्यातले गाठी फोडून आपण ते पीठ ओतताना सतत असं रवीच्या किंवा चमच्याच्या चाटूच्या साहाय्याने सतत फिरवत राहणार आहोत। कारण आपण जर त्यावेळेस फिरवलं नाही तर पिठाला गाठी होण्याची शक्यता आहे। जवळजवळ 5 मिनिटे मोठ्या गॅसवर हे पीठ आपण छान शिजवून घेणार आहोत। त्यानंतर 5 मिनिटे आपण गॅस बारीक करून ह्याला वाफवण्यासाठी ताट झाकून ठेवणार आहोत। अधूनमधून आपण चाटूने फिरवून घेणार आहोत ज्यामुळे पीठ खाली डागणार नाही। आपलं पीठ छान असे शिजून तयार आहे। याचा रंग बदललेला आहे आणि ह्याला छान असं थिकनेस आलेला आहे। आता आपण बघू शकता पळीच्या मागच्या साईडला एक बोट ओढून बघितलं, दोन्ही पीठ एकमेकांना नाही जुळलं तर समजून घ्यायचं की हे पीठ आपलं शिजलेलं आहे। आता आपण प्लॅस्टिक कागदावर सर्व पापड घालून घेणार आहोत। मी फॅन खालीच पापड घालत आहे। हे पापड उन्हातही घालू शकता, फॅन खालीही घालू शकता। फॅन खाली घातलेले पापड 2 दिवसात कडक वाळणार आहेत। उन्हात घातलात तर 1 दिवसात हे पापड लगेच वाळतील। चला तर मग आपण आपल्याला हवे ते आकाराचे पापड घालून घेऊयात। पापड वाळल्यानंतर खूपच छान दिसत आहेत। तुम्ही बघू शकता आपण तेल थोडंही लावलेलं नाही त्यामुळे पापड भरपूर टिकणार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।